मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो अशा ना 3 गोष्टी, होय मित्रांनो, अशा ना 3 गोष्टी किंवा तुम्ही त्यांना ना 3 कामं सुद्धा तुम्ही बोलू शकता, जी 3 कामं ना किंवा त्या 3 गोष्टी बायका रोज अंघोळ करताना त्या 3 गोष्टी ना दररोज करतात. काय बोललो मी? बायका ना म्हणजे मित्रांनो बायका किंवा मुली म्हणजे मित्रांनो महिला अंघोळ करताना त्या 3 गोष्टी ना किंवा ती 3 कामं दररोज करतात. पण मित्रांनो पुरुषांना ना ह्याच्याबद्दल अजिबात काही कल्पना कधीच त्यांना नसते. म्हणजे मित्रांनो आपल्याला ना पुरुषांना ह्या गोष्टी माहीतच नसतात की बायकांना अंघोळ करताना ह्या पण गोष्टी दररोज करतात. तर मित्रांनो तुम्ही मला आता असं बोलाल की भावा मग तुला कसं माहिती? तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी बायकांवरती ना खूप जास्त रिसर्च मी केला आहे आणि विविध प्रकारची पुस्तकं मी वाचली आहेत आणि त्यामुळे ना मला ह्या गुप्त गोष्टी मला समजल्या आहेत. तर मित्रांनो त्या गोष्टी ना आता मी तुम्हाला सांगतो, तर नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण मित्रांनो असा व्हिडिओ तुम्हाला परत कुठेच तुम्हाला बघायला भेटणार नाही. तर मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली गोष्ट आहे जी बायकांना अंघोळ करताना दररोज करतात, तर मित्रांनो ती गोष्ट ना अशी आहे की स्वतःला खुश करणं, स्वतःला संतुष्ट करणं. काय बोललो मी? स्वतःला खुश करणं आणि स्वतःला संतुष्ट करणं. आता तुम्ही मला असं बोलाल की भावा ह्याचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की मित्रांनो स्वतःला संतुष्ट करणं म्हणजे मित्रांनो सेल्फ सॅटिस्फॅक्शन बायकांना अंघोळ करताना कधी ना कधी तरी त्या घेतात म्हणजे घेतात. आता मित्रांनो कसं असतं की मित्रांनो काही बायकांना ना आपल्या नवऱ्याकडून शरीर सुख ना त्यांना भेटत नाही किंवा त्यांना आपल्या नवऱ्याकडून ना शरीर सुख त्यांना भेटतं, पण त्यांचा नवरा ना त्यांना हवं तसं त्यांना संतुष्ट करत नाही. आणि मित्रांनो जेव्हा ना ती बाई म्हणजे सकाळी म्हणजे ती उठते आणि अंघोळ करायला जेव्हा ती जाते ना, तेव्हा म्हणजे तिच्या त्या कामना असतात ना, म्हणजे तिच्या अंगामध्ये ज्या भावना असतात ना, तर त्या भावना सकाळी एकदम म्हणजे उच्च लेवलला त्या गेलेल्या असतात. म्हणजे तिला सकाळी सकाळी ना जास्त तिला फील होत असतं की म्हणजे मला आता ना शरीर सुख मला हवंय आणि तिला ते रात्री ना भेटलं नसतं आणि त्यामुळे ना ती अंघोळ करताना आपल्या स्वतःच्या हाताने ती म्हणजे स्वतःला संतुष्ट करते. आता ती स्वतःला संतुष्ट आपल्या हाताने कसं करते तर मित्रांनो ते सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही, कारण मित्रांनो तेवढे हुशार ना तुम्ही आहातच आणि तुम्हाला आता समजलं असेल की बायकांना स्वतःला संतुष्ट आपल्या हाताने कसं करतात. तर मित्रांनो ही गोष्ट ना बायका अंघोळ करताना करतात, पण मित्रांनो ह्याच्याबद्दल ना आपल्या पुरुषांना काहीच कल्पना बायका देत नाही. तर मित्रांनो ही एक अशी गोष्ट आहे जी म्हणजे पुरुषांना माहीत नसते. तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे तर ती दुसरी गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो बायकांना अंघोळ करताना आपले काही विशिष्ट अंग जास्त चोळतात. काय बोललो मी? बायकांना अंघोळ करताना आपले काही विशिष्ट अंग जास्त चोळतात. आता ते अंग कोणते असतात? तर मित्रांनो पहिला अंग असतो की बायकांच्या मांड्या, दुसरा अंग असतो की बायकांची छाती आणि तिसरा अंग असतो की बायकांचा बम म्हणजे मित्रांनो बायकांचा बोचा. आता मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की मित्रांनो म्हणजे चालताना किंवा मित्रांनो एका जागी बसून बायकांच्या मांड्यांमध्ये खूप जास्त घाम तिथे येतो आणि मित्रांनो त्यामुळे ना बायका आपल्या मांड्या अंघोळ करताना जास्त चोळतात आणि आपला जो बम असतो ना तर त्याला पण जास्त साबण लावून बायका चोळतात. आणि आपली छाती पण म्हणजे छातीवरती काय असतं तर मित्रांनो ते तुम्हाला माहीत असेल. सो मित्रांनो ते पण ना म्हणजे बायका आपले आंबे जास्त अंघोळ करताना चोळून त्यांना म्हणजे पूर्ण स्वच्छ करतात आणि आपल्या मनुक्यांसोबत पण ते म्हणजे अंघोळ करताना खेळतात मित्रांनो. तर मित्रांनो ही पण गोष्ट ना आपल्या पुरुषांना माहीत नसते. तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जी तिसरी गोष्ट आहे जी बायका अंघोळ करताना कायमची करतात, तर मित्रांनो ती गोष्ट ना अशी आहे की मित्रांनो म्हणजे अंघोळ करताना ना गाणं गुणगुणणं किंवा गाणं. आता मित्रांनो बघा कसं असतं माहिती आहे का की मित्रांनो बायकांना रोज सकाळी जेव्हा ते उठतात ना तर सकाळी उठल्यावर म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की सकाळी उठल्यावर ना बायकांची फिलिंग जास्त उच्च लेवलला गेलेली असते. म्हणजे तेव्हा बायकांना जास्त
जास्त रोमॅन्टिक मूडमध्ये बायका आलेल्या असतात आणि त्यामुळे ना बायका आपल्या डोक्यामध्ये आपल्या प्रियकराचा विचार करून किंवा आपल्या नवऱ्याचा विचार करून म्हणजे ते आपल्या डोक्यामध्ये ना एकतर आपल्या प्रियकराला आपल्या डोक्यामध्ये आणतात किंवा आपल्या नवऱ्याला आपल्या डोक्यामध्ये आणतात आणि एखादं रोमॅन्टिक गाणं ना ते गुणगुणतात. आता मित्रांनो ही पण गोष्ट ना पुरुषांना माहीत नसते, पण मित्रांनो बायकांना रोज सकाळी अंघोळ करताना एकतर आपल्या प्रियकराचा विचार करून किंवा आपल्या नवऱ्याचा विचार करून एखादं चांगलं रोमॅन्टिक गाणं अंघोळ करताना गुणगुणत असतात मित्रांनो. तर मित्रांनो ह्या 3 गोष्टी ना बायका अंघोळ करताना करतात, पण आपल्या पुरुषांना ह्याची काहीच कल्पना आपल्याला नसते. तर मित्रांनो ते तुम्हाला आता समजलं असेल. तर मित्रांनो चला आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.